फ्रेंड्स, नमस्कार. मी कविता. माझ्या MKR रेसिपी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला झटपट होणारे तांदळाच्या पिठापासून मेंदू वडे दाखवणार आहे. चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य. मी 2 बाउल तांदळाचं पीठ घेतलंय, 1 बाउल दही घेतलंय. ह्याच मापाने मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. मिरच्या घेतल्या 4 बारीक चिरून, कोथिंबीर थोडीशी, अर्धा कांदा चिरून घेतलाय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. जिरे घेतलंय मी 1.5 चमचा आणि अद्रक बारीक करून मी अर्धा चमचा घेतलाय. आता आपण पिठामध्ये या सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. त्यासाठी मी पहिले दही टाकले, कांदा, जिरं, आल्याची पेस्ट आणि मिरची. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर हे सर्व मिक्स करूया. याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. याच्यामध्ये मी 4 वाडगीच पाणी टाकून घेतलेलं आहे. एवढं पातळ झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यासाठी मी इकडे 1 चमचा तेल टाकून मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता पीठ शिजवून घ्यायचं. एकसारखं असं परतायचं, ढवळत नाही तर खाली लागणार. ते एकदम घट्ट झालं पाहिजे पीठ, व्यवस्थित शिजून द्यायचं. आपलं पीठ तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्याला थंड करत ठेवायचं आहे आणि नंतर मळून घेणार आहे मी. तुमच्याजवळ जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मिक्सरला लावून पण तांदूळ घेऊ शकता. ते बारीक करून मग चाळून घ्यायचे. आपलं पीठ आता थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकले आणि व्यवस्थित असं मिक्स करून मळून घ्यायचे. आणि याचे आता आपण मेंदू वडे तयार करायला घ्यायचे. आता मी हाताला तेल लावून घेतलंय आणि आता छोटंसं एवढा एक गोळा घेऊन गोल गोल फिरवायचं असं आणि चपटा करायचा आहे त्याला. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढा, आणि त्याला मध्ये असं छिद्र पाडायचं आहे. त्यासाठी आपण तेल लावून, बोटाला असं तेल लावून घ्यायचं आणि असं करायचं. आपला मेंदू वडा तयार आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा पण करून घेऊया. अशा प्रकारे मी आता दुसरा पण बनवून दाखवते तुम्हाला. चपट करायचं गोल करून झाल्यावरती बोटाला तेल लावून आपण त्याला छिद्र पाडायचं असं एवढं. अशाच प्रकारे मी बाकी सर्व मेंदू वडे करून घेणार आहे. मी असे मेंदू वडे तयार करून घेतले आहेत. त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलं आहे. आपलं तेल आता गरम झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये माझी रेसिपी जर आवडली असेल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता हे लगेच त्याला परतायचे नाही आहे. जरा बुडबुडे कमी झाले यायचे की जरा वेळ 2 मिनिटं ठेवायचं आणि नंतर परतायचं आहे. आपण हे ना आता दुसऱ्या साईडने परतून घेऊया मेंदू वड्यांना.
छानपैकी सोनेरी कलर यायला लागला बघा. एका साईडने झालेला आहे. आता दुसऱ्या साईडने याला आपण फ्राय करून घेऊया. आपले मेंदू वडे तळून झालेले आहेत. अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व तळून घेणार आहे. आणि चटणीची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. आपले मेंदू वडे तयार आहेत. मी घेतलेल्या साहित्यामध्ये 25 ते 26 मेंदू वडे तयार झालेले आहेत. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.